आज आपण बोलणार आहोत पु ल देशपांडे यांच्याबद्दल. पु ल देशपांडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर व्यक्ती की वल्ली किंवा ती फुलराणी, 3 पैशाचा तमाशा, सुंदर मी होणार किंवा तुझं आहे तुझं पाशी, अशी अनेक नाटकं आपल्या डोळ्यासमोर येतात. बटाट्याची चाळ असेल किंवा आणखीन बरंच काही असेल. आणि अवलिया व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं की पहिल्यांदा कोणाचं नाव घेतलं जातं? अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके, एक सुंदर कवी, एक सुंदर नाटककार, एक सुंदर लेखक, एक उत्तम पटकथाकार, संगीतकार, ऑलराऊंडर, अर्थात अष्टपैलू आपण ज्याला म्हणतो, असे असलेले आपले सगळ्यांच्या गळ्यातले ताईत म्हणजे पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंनी अनेक नाटकं लिहिली. असं म्हणतात की पु ल देशपांडेंची इंग्रजीवरून मराठीत रूपांतरित केलेली नाटकं असतीलपेक्षा आहेत. पण त्यांची रूपांतरित नाटकं जरी बघितली तरी ती इंग्रजी नाटकापेक्षा मराठी नाटकं अत्यंत वेगळी आहेत. दोन्हीमध्ये खूप फरक जाणवतो. असं नाही वाटत की इकडचं घेऊन तिकडे टाकलंय किंवा थोडीशी आयडिया इकडची घेतली मग तिकडची घेतली, असं नाहीये. तुम्ही इंग्रजी वाचलं तरी ते वेगळं आहे आणि मराठी वाचलं तरी ते खूप वेगळं आहे. कारण त्यांच्या लिखाणाची शैली, त्यांच्या लिखाणाची धाटणी, त्यांचं लिखाण, त्यांचा बाज हे सगळं खूप वेगळं आहे. आणि म्हणूनच ते पु ल देशपांडे म्हणून ओळखले जातात. व्यक्ती की वल्लीमध्ये त्यांनी अनेक अशी वेगवेगळी पात्र साकारलीत किंवा पात्र तयार केलीत, जी खरी आहेत, काल्पनिक नाही आहेत. पण त्यांचे ढंग वेगळे, त्यांची शैली वेगळी, त्यांची शरीरयष्टी वेगळी, त्यांची वाणी वेगळी, त्यांचा लहेजा वेगळा, पण तरीही खरं असणारं एक पात्र किंवा अनेक पात्र त्यांनी व्यक्ती की वल्लीमधनं साकारले. सखाराम गटणे बरोबर. तर मला एक किस्सा आठवला. पु ल देशपांडेंचा भाई व्यक्ती की वल्ली या सिनेमात त्यांच्या घरी सखाराम गटणे हे पात्र प्रवेश करतं आणि ते म्हणतं की महोदय, मला आपली या ठिकाणी आपल्या वाक्याच्या खाली स्वाक्षरी हवी. मग पु ल देशपांडे म्हणतात, हे वाक्य मी लिहिलंय? मग त्याच्यावर सखाराम गटणे म्हणतात, अहो महोदय, अशीच अवघड वाक्य आपण लिहिलेली आहेत, पण ती आम्हाला सोपी वाटतात. मग पु ल देशपांडे स्वतःवरच विनोद करतात की बापरे, त्या क्षणी मला हे कसं सुचलं असेल. सांगायचा मुद्दा हा की स्वतःवर विनोद करून जगता येणं किंवा स्वतःवर विनोद करता येणं याच्या इतकं मोठं दुसरं काहीही नसतं. जसं चार्ली चॅप्लिन, मिस्टर बीन, लॉरेन हार्डी यांनी आपल्याला स्वतःवर विनोद करून कसं जगायचं हे शिकवलं, तसं पुलंनी सुद्धा स्वतःवर विनोद करून जगता आलं पाहिजे. तरच आपण खरे माणूस किंवा तरच आपल्यात खरा मोठेपणा आहे ते शिकवलं. आणि म्हणूनच पु ल देशपांडे हे त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहे. आता फुलराणीची स्टोरी घ्या. फुलराणीमध्ये एक साधी रस्त्यावर फुलं विकणारी बाई, तिला एक मराठीचा प्राध्यापक घरी आणतो. त्याच्या मित्राशी पैज लावून की मी तिला शुद्ध आणि अस्खलित मराठीत बोलायला लावेन आणि जर मी हरलो तर तू म्हणशील ते मी तिच्याशी करायला तयार आहे. आणि त्याच्यावर त्याचा मित्र म्हणतो, तू जर जिंकलास तर तुला तिच्याशी लग्न करावं लागेल. ते तयार होतात कारण त्यांना माहिती असतं की मीच जिंकणार आहे आणि ती हरणार आहे. पण होतं उलट. सुरुवातीला त्या मंजूला त्या प्रोफेसरचा प्रचंड राग येतो. त्या रागाच्या भरात तिच्या तोंडी एक मोठाच्या मोठा मोनोलॉग आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय गाडा, मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालजा शास्त्र, अशा पद्धतीचा एक खूप मोठा मोनोलॉग आहे, जो अगदी सहजरित्या अनेकांनी साकारलाय. आणि फुलराणी हे माझं अत्यंत आवडतं नाटक आहे. पण अनेक रूपांतरित नाटकांपैकी पु ल देशपांडेंनी स्वतः लिहिलेलं त्यांचं ओरिजिनल नाटक म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, एक छान आणि कौटुंबिक नाटक आहे. म्हणजे एका घरात एक फॅमिली राहत असते आणि तिकडून किंवा एका ठिकाणाहून त्यांच्या घरी एक पाहुणे येणार असतात. ज्यांच्या घरी येणार असतात ते रिटायर्ड कर्नल असतात, मिलिटरीतनं रिटायर झालेले असतात. ते असे छान शौकी करणारे, असे बिनधास्त जगणारे वगैरे असतात.
मग त्यांच्या घरी ते जे गृहस्थ येणार असतात ते गृहस्थ असे शिस्तबद्ध असतात, कुठलीही शान शौकी नाही, कुठलेही असे काय म्हणतो आपण छंद नाहीत, काही 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 नाही, व्यसन नाही, काही नाही. ते आल्यानंतर काय काय गोष्टी घडत जातात, ह्या गोष्टी त्या नाटकातनं शिकवलेल्या आहेत. थोडक्यात ते कर्नल सांगतात की स्वच्छंदी जगायला शिका, कशाला बंधनात बांधून घेताय स्वतःला. असं असलेलं हे नाटक. सुंदर मी होणार असेल किंवा त्यांची प्रवास वर्णनं असतील, अपूर्वाई, पूर्वरंग, अनेक. आता अंमलदार आणि फुलराणी एवढंच कशाला, फुलराणी हे पिग्मॅलियन ओरिजिनल जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या नाटकावरून घेतलेलं आहे. तसंच अंमलदार हेही नाटक एका इंग्रजी नाटकावरून रूपांतरित केलेलं आहे. ते कुठल्या नाटकावरून घेतलंय हे कोडं मात्र तुम्ही मला सांगणार आहात. मला माहिती आहे, पण मला तुम्हाला विनंती करायची आहे किंवा तुम्हाला रिक्वेस्ट करायची की प्लीज तुम्ही मला सांगा की हे नाटक कुठल्या नाटकावरून घेतलं, की त्यामुळे तुमचं ते नाटक वाचूनही होईल आणि आपली त्याबद्दल एक छानशी चर्चाही होईल. तर लहानपणापासून आपण कायम ऐकत आलोय, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज ते टाळी, फुलो पिसारा नाच, नाच रे मोरा नाच. तर हे जे गाणं आहे ते आपल्या सगळ्यांचं आवडीचं आहे. अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे त्या गाण्यावरती ताल धरतात, बरोबर. मलाही आवडतं ते गाणं. पण हे गाणं आपल्या लाडक्या गदिमांनी लिहिलंय आणि पु ल देशपांडेंनी संगीतबद्ध केलंय. आणि इतकंच नाही तर पुलंना पेटी वाजवणं अत्यंत आवडायचं. ते हार्मोनियम खूप छान वाजवायचे. प्रकाश बाबा आमटे किंवा बाबा आमटे, प्रकाश बाबा आमटे नाही म्हणता येणार, पण बाबा आमटेंच्याही ते चांगले संपर्कात होते. थोडक्यात अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हा माणूस खरंच व्यक्ती आहे की वल्ली आहे ह्याचा प्रश्न कधी कधी पडतो. तुम्हाला एक किस्सा सांगू. पुलं एकदा एक नाटक बघायला गेले होते आणि नाटक बघायला गेल्यानंतर अचानक दुसऱ्या अंकातनं काहीतरी धडाम असा आवाज आला. आजूबाजूला खूप मोठी दिग्गज मंडळी बसली होती, पुलंसारखीच. कोणीतरी पुलंना विचारलं की पुलं काय पडलो. तर पुलं काय म्हणाले माहितीये, अहो काय पडलं म्हणून काय विचारता, नाटक पडलं. इतका भारी सेन्स ऑफ ह्युमर असलेले हे पुलं यांना आपण कोट्याधीश पुलंही म्हणतो. का म्हणतो माहितीये, आपण जसे पंच मारतो किंवा फालतू जोक करू नको वगैरे आपल्याला काही काही जण म्हणतात, तर याला एका सोप्या भाषेत आणि एका अशा छान साचेबद्ध प्रमाणात कोट्या म्हणतात. कोट्या करणं म्हणजे आता एक सोपी गोष्ट बघा. एकदा असं लग्नाची वरात चाललेली असते आणि पुलं सहज म्हणतात की अरे हा गाढवावर बसलेला घोडा कोण आहे बरं. बघा, ह्याला म्हणतात कोटी करणं. पण एक मात्र नक्की आहे, पुलंनी कधी कमरेखालचे विनोद केले नाहीत, कोणाच्या व्यंगावर विनोद केले नाहीत. जे काही आहे ते शिस्तबद्ध आणि अगदी हेल्दी विनोद म्हणतो ना तसे केले की सामान्य लोकांनाही ते आवडावेत. आणि इतके भारी चपखल केले की रोजच्या जीवनात आपण विनोद करत असू किंवा रोजच्या जीवनात अगदी साध्या साध्या गोष्टीवर कधीतरी येता जाता चुकून एखादा जोक होऊन आपल्या चेहऱ्यावर हसू उमटू शकतं, हे आपल्याला लक्षात येणार नाही, इतकं सुंदर पुलंनी केलं. त्यामुळेच पुलं ग्रेट मानले जातात. आणि अशी त्यांची अनेक नाटकं, अनेक पुस्तकं आहेत जी मला प्रचंड वाचायला आवडतात. अहो इतकंच कशाला, आता तुम्हाला मी एक छोटंसं सांगते आणि माझं हे जे काही लेक्चर आहे, भाषण आहे ते थांबवते. आता तुम्ही मला सांगा, धोत्रीतील प्रस्फुट पंपू किंवा मरमर अंध्रातील चिंतातुर जंतू या गोष्टीचा काही अर्थ लागेल का हो? नाही ना. एक्झॅक्टली. पण पुलंनी हे शब्द किंवा हे वाक्य असंच अजरामर केलं, म्हणजे अर्थ नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीला काहीच तारतम्य नाही, तरी सुद्धा ते वाक्य अजरामर आहे, कारण ते पुलंनी लिहिलंय. अर्थ शोधायलाही जाऊ नका, मिळणारही नाही. मी शोधायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जो वाटेल तो अर्थ घ्या. हेच तर गंमत आहे पु ल देशपांडेंच्या लिखाणाची. जसं विजय तेंडुलकरांनी मानवी विकृती बाहेर काढली, तसंच पु ल देशपांडेंनी स्वच्छंदी कसं जगायचं असं शिकवलं. मग आजपासून वाचायला घेणार ना पु ल देशपांडेंचं साहित्य. अर्थात पुल खरंच आनंदी होते, कारण पुलंनी आणि अत्रेंनी विनोदाची परंपरा जी समृद्ध केली आहे ती अशीच चिरतरुण टिकवण्यासाठी
आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, हो ना? पुलं तरी माझे अत्यंत आवडते लेखक आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मग तुम्ही घेणार ना आजपासून पुलंचं साहित्य वाचायला? आणि हो, अंमलदार नाटक कुठल्या इंग्रजी नाटकाचं रूपांतर आहे हे मला सांगायला मात्र विसरू नका. ओके, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नवीन लेखकासह. ओके. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. पुलंचं नाटक बघून अत्रेंनी मराठा या वृत्तपत्रात पुलंचं अत्यंत तोंड भरून कौतुक केलं. आणि प्रथमतः असं कौतुक करणारा किंवा लेख लिहिणारा एकमेव असा व्यक्ती होता, ते म्हणजे आपले पु ल देशपांडे. हो, एक पात्री प्रयोग, बटाट्याची चाळ गाजवलेलं आहे पुलंनी. वाऱ्यावरची वरात हे बघून अत्रेंनी पुलंच्या त्या सगळ्या नाटकावरती मराठा या वृत्तपत्रातनं लेख लिहिला आणि तो प्रसिद्ध झाला. बघा, या पुलंचं साहित्य एकदा नक्की वाचा, मग आपण चर्चा करू. ओके, बाय बाय.